रवींद्र इथापेच्या मध्ये आक्रमकता आहे. रवींद्र इथापेत मध्ये विचार करण्याची क्षमता आहे. रवींद्र इथापेमध्ये सातत्यानं पाठपुरावा करून एखादं काम नेटस लावण्याची क्षमता आहे. अशा विविध रंगाने आणि अंगानं संपूर्ण भरलेला हा सदा न कदा हसतमुख असलेला कार्यकर्ता. प्रभागात काही कामं दिसत नव्हती, काँक्रीटचं जंगल होतं. परंतु 2007ला जेव्हा इज्तेमा आमच्या जो आता सध्याचा वंडर पार्क आहे त्या ठिकाणी झाला, तर तिथे जवळजवळ 20,000 ते 25,000 मायनॉरिटी मुस्लिम समाजाची लोकं त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी तो मोठा 2007 साली कार्यक्रम झाला. त्यामुळे निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेस असं वाटलं की या ठिकाणी आज जर एवढी लोक इतर समाजाची आलेली आहेत, जर आपण त्या ठिकाणी असंच हे ठेवलं तर उद्याला भविष्यात काही होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी एखादं चांगल्या पद्धतीचं उद्यान व्हावं म्हणून 2007 पासून मी मागं लागलो आणि त्याचं यश निश्चित स्वरूपामध्ये मला 2010ला आलं. तर वंडर पार्कमध्ये आज सायन्स सेंटरची गेल्या मे महिन्यामध्ये या ठिकाणी आम्हीच त्या ठिकाणी श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आता 50% त्या ठिकाणी सायन्स सेंटरचं काम परिपूर्ण झालेलं आहे. वंडर पार्कमध्ये एक नाविन्यपूर्ण म्हणजे एक चांगलं आपण हे आणतो आहे, लोकांना पचनी पडेल असं. ते म्हणजे त्या ठिकाणी कारंजे आहे, जे फाउंटन आहे विथ लेजर शो म्हणजे पाण्यातल्या वेव्सवरती चलचित्र दिसणार आहे, जे सिंगापूरच्या धर्तीवरती आपण त्या ठिकाणी बसणार आहोत. ते सुद्धा हे जूनच्या आसपास ते आपल्या त्या ठिकाणी चालू होईल. ये है नेरुल स्थित प्रभाग क्रमांक 100, जिसका विकास पूर्व सभागृह नेता रविंद्र इथापे के नेतृत्व में हुआ है। प्रभाग क्रमांक 100 ये उद्यानों के प्रभाग के रूप में विकसित है। इस प्रभाग में सभी जाति धर्म के लोग बड़े ही प्रेम भाव से रहते हैं। यहाँ सभी सुविधाएं नागरिकों के लिए उपलब्ध करवाई गई है। साइकिल ट्रैक, वंडर्स पार्क, स्वर्गीय आर पाटिल उद्यान जैसे सुसज्ज उद्यानों से लैस इस प्रभाग को संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार से 2 बार नवाजा गया है। इस प्रभाग में स्थित वंडर्स पार्क आज नवी मुंबई में ही नहीं बल्कि आसपास के उपनगरों में भी प्रसिद्ध है। हमेशा कुछ नया कर गुजरने का रविंद्र इथापे का जज्बा इस प्रभाग में साफ तौर पर देखा जा सकता है और अब नए सिरे से बनाया गया सेल्फी पॉइंट इस प्रभाग का खास आकर्षक बना हुआ है।
पूर्व सभागृह नेता रविंद्र इथापे ने द मेट्रो से बात करते हुए प्रभाग में किए गए कार्यों की जानकारी देते हुए कहा कि पहले ये प्रभाग केवल कंक्रीट का जंगल था, मगर साल 2005 में नगर सेवक बनने के बाद प्रभाग विकास की ओर बढ़ता चला गया। सर्वप्रथम उरण फाटा ते किल्ले म्हणजे जो बेलापूरचा जो ब्रिज आहे महानगरपालिकेचं मुख्यालय तिथल्या रस्त्याचं 4 पदरी काँक्रिटीकरण जवळजवळ ते 10 कोटीचं काम 2005ला सुरुवात झाली। त्याच्यानंतर प्रभागात काही कामं दिसत नव्हती, काँक्रीटचं जंगल होतं। परंतु 2007ला जेव्हा इज्तेमा आमच्या जो आता सध्याचा वंडर पार्क आहे त्या ठिकाणी झाला तर तिथे जवळजवळ 20 ते 25,000 मायनॉरिटी मुस्लिम समाजाचे लोक त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी तो मोठा 2007 साली कार्यक्रम झाला। त्यामुळे निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेस असं वाटलं की या ठिकाणी आज जर एवढी लोक इतर समाजाची आलेली आहेत, जर आपण त्या ठिकाणी असंच हे ठेवलं तर उद्याला भविष्यात काही होऊ शकतं, म्हणून त्या ठिकाणी एखादं चांगल्या पद्धतीचं उद्यान व्हावं। म्हणून 2007 पासून मी मागं लागलो आणि त्याचं यश निश्चित स्वरूपामध्ये मला 2010ला आलं। 2010ला त्याचं भूमिपूजन झालं आणि 2011ला डिसेंबरला 12 डिसेंबरला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते शुभ हस्ते ते लोकार्पण त्याचं झालं। त्याच्याच बाजूला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे सुसज्ज असं अग्निशमन दलाचा प्लॉट मिळवला, अग्निशमन दल झालं। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षामध्ये निवासी संकुल त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी झालं। आणि दुसरं असं की फार महत्त्वाचं म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेबांनी नाला व्हिजन आणण्याची भूमिका घेतली, परंतु नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी नाले आहेत। जो पूर्वेला जो डोंगर आहे, डोंगरातून जे खडी माती दगड बिगड येतात ते सगळे नवी मुंबईच्या याच्या नाल्याद्वारे शहरामध्ये येतात। तर आमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जो नाला सुरुवात होतो तो प्रामुख्यानं त्या सेक्टर 25-27ला त्या ठिकाणी जाऊन भेटतो, परंतु प्रामुख्याने तो आमच्याच मतदारसंघातून जातो, म्हणजे सेक्टर 13, 19 आणि त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली आणि नवी मुंबईतला पहिला नाला काँक्रिटीकरणचा तो आपल्या प्रभागामध्ये झाला। त्याच्यानंतर मदर तेरेसा उद्यान अतिशय सुसज्ज पद्धतीने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। मदर तेरेसाच्या नाल्याच्या दोन्ही बाजूला रस्ता नव्हता, म्हणजे नूतन मराठीपासून तर त्या मेरीटाईम बोर्डापर्यंत यशवंतराव चव्हाणच्या सडक तो रस्ता आदरणीय आमदार गणेश नाईक यांच्या निधीतून आणि महानगरपालिकेच्या फंडातून मला वाटतं 2011ला आपण त्या ठिकाणी केला। सायकल ट्रॅक एक नव्याने व्हावा अशी बऱ्याचशा लोकांची इच्छा होती, जसं की पाम बीचला समांतर असं जवळ 7.5 किलोमीटरचं सायकल ट्रॅक बनवण्याची भूमिका महानगरपालिकेने घेतली, परंतु त्यापूर्वीच आपल्या अतिशय उच्च उद्योगविषयित असणाऱ्या लोकांच्या वॉर्डमध्ये हे सायकल ट्रॅक हो अशी माझी भूमिका होती आणि तो सायकल ट्रॅकचं काम चालू केलं आणि आपण तो परिपूर्ण केलेला आहे। सायकल ट्रॅक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आज त्या ठिकाणी लोक वापरत आहेत, म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीतच सगळी कामं परिपूर्तीच्या दृष्टीने झालेली आहेत। आगे उन्होंने ये भी कहा कि स्वर्गीय आर पाटिल जैसे उद्यान महत्वाकांक्षी प्रकल्प है, क्योंकि वो जगह उद्यान के लिए आरक्षित ही नहीं थी एवं आरक्षण में बदलाव करना काफी जरूरी था, जिसे बदलकर उद्यान का निर्माण किया गया। केवल बच्चे ही नहीं बल्कि ज्येष्ठ नागरिकों के लिए प्रभाग में विरंगुला केंद्र एवं बेंचेस बनाने की बात भी उन्होंने कही। आर पाटील सारखं उद्यान अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी आपण घेतला, कारण ती जागा जी महानगरपालिकेच्या ताब्यात नव्हती आणि शिडकोने ती उद्यानासाठी आरक्षित केली नव्हती, ते आरक्षण आपण चेंज करून उद्यानासाठी बदलणं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते सुद्धा आपण त्या ठिकाणी आरक्षण उद्यानासाठी करून घेतलं आणि टप्प्याटप्प्याने स्वर्गीय आर पाटील उद्यानाची निर्मिती केली आणि आज ते चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आलेलं आहे। त्याचप्रमाणे मदर तेरेसा उद्यानामध्ये विरंगुळा केंद्र आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। जी काही आपले ते सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना बसण्यासाठी अनेक ठिकाणी चौकामध्ये बेंचेस निर्माण केले, चौक निर्माण केले। उदाहरणार्थ उरण फाट्याच्या त्या भीमाशंकरच्या कोपऱ्यावरती निवारा शेड तयार केलेला आहे, त्याच्याच बाजूला ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा केलेली आहे। नवदुर्गाच्या कोपऱ्यावरती बसण्यासाठी जागा केलेली आहे। आर पाटीलच्या बाहेर सपलच्या कॉर्नरला त्या ठिकाणी आपण ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी जागा केली आहे। त्याचप्रमाणे भगवतीच्या त्या कोपऱ्यावरती बसण्यासाठी जागा केलेली आहे। असे अनेक स्पॉट आहे जे ज्येष्ठांसाठी ते लांब जाऊ शकत नाही, पण आपल्या सोसायटीच्या कोपऱ्यावरती गेल्यावरती क्षणिक त्यांना विरंगुळा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसतात। अशा पद्धतीचं चौकामध्ये बेंचेस लावून ज्येष्ठांना जागा केलेली आहेत। त्याचप्रमाणे दुसरं असं की महत्त्वाचं म्हणजे नवदुर्गापासून तर सफलपर्यंत जो ट्री बेल्ट एरिया आहे तो आमच्या जुन्या रहिवाशांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम घेतला आणि तो सतत तसंच आम्ही तो उपक्रम पुढे ठेवला आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीचा ट्री बेल्ट त्या ठिकाणी नवदुर्गा टू सफल झालेला आहे। तसंच दुसरं ट्री बेल्ट आपली रायन इंटरनॅशनल स्कूल त्या तिथून तर निलसिद्धीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा ट्री बेल्ट दुसरा एक ट्री बेल्ट तयार झालेला आहे। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ट्री बेल्ट आणि उद्यान एक नाल्याच्या बाजूला वंडर पार्कच्या समांतर अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे त्या ठिकाणी जसं काही लोकांना परदेशात गेल्यासारखं वाटतं आणि मुलं मुली असतील
रिक्षाचे चालक त्या ठिकाणी असतील किंवा इतरही लोक दुपारचं सुद्धा भर उन्हामध्ये त्या ठिकाणी जेवायला बसतात. संध्याकाळच्या विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ येतात, तरुण येतात, तरुणी येतात, म्हणजे त्याचा वापर त्या ठिकाणी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जो नाला आणि RTOच्या मध्ये जे आता आपण परवाला आज ओपनिंग करणार आहोत त्या ठिकाणी जो 450 मीटरचा बेल्ट आहे तो आपण सुशोभीकरण केला आणि त्याला आता स्वर्गीय लतादीदी मंगेशकर उद्यान असं आपण नामकरण करत आहोत. तो सुद्धा आता परिपूर्ण झालेला आहे. त्याच्याच बाजूला सेल्फी पॉईंट आपण घेतलेला आहे. सेल्फी पॉईंट बऱ्याच ठिकाणी शहराच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी असतात. आपण आपल्या 2 वार्डाचं सेंटर म्हणजे वार्ड नंबर 91 आणि वार्ड नंबर 100चा सेंटर तो आपण पाहिला आणि तिथे आपण त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट गेला आणि स्वच्छ सर्वेक्षणच्या अभियानाअंतर्गत आपण बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी झाडू मारताना संकल्पचित्र आहेत, काही ठिकाणी फुटबॉलचं आहे, काही ठिकाणी आपले वॉलचे पिक्चर आहेत, काही ठिकाणी वॉटरफॉल आहेत, अशी बऱ्याचशा ठिकाणी संकल्पचित्र उभी करण्याचा प्रयत्न केला. ती 7 ठिकाणी वार्डामध्ये केलेली आहेत. आगे उन्होंने ये भी कहा कि नील सिद्धि से आम्रमार्ग तक कंटेनर के आवाज से लोगों को काफी दिक्कतें हो रही थी एवं कई बार लोगों ने इसकी शिकायत भी की थी, जिसके बाद लगातार फॉलोअप कर यहाँ लोगों की मुश्किलें कम करने हेतु साउंड बैरियर भी लगाए गए. हे आज आपण जे पाहतो आहे की उरण फाटा ते साधारण निलसिद्धी सोसायटीपर्यंत ज्या ठिकाणी आम्रमार्ग जातो म्हणजे माणसाला जाता येत ना अशा पद्धतीचे कंटेनर रात्रंदिवस त्या ठिकाणी चालू असतात. त्या ठिकाणचे जे भीमाशंकर सोसायटी, निलसिद्धी सोसायटी, हार्बर व्ह्यू सोसायटी, समोरचं निलगिरी गार्डन ह्या सगळ्या सोसायटींच्या रहिवाशांना त्या ठिकाणी कंटेनरचा धडाक 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 धडाम धुडूम असा बराचसा मोठा मोठा आवाज येत होता. त्या सगळ्यांची मागणी होती आणि आज ते सुद्धा म्हणजे नॉइज बैरियर ज्याला म्हणतो, साउंड बैरियर्स, ते काम सुद्धा परिपूर्ण झालं आहे. रविंद्र इथापे ने प्रभाग में जो कार्य प्रलंबित है उसकी जानकारी देते हुए जल्द ही वो काम पूरे किए जाएंगे ऐसा कहा. तर वंडर पार्कमध्ये आज सायन्स सेंटरची गेल्या मे महिन्यामध्ये या ठिकाणी आम्हीच त्या ठिकाणी श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आता 50% त्या ठिकाणी सायन्स सेंटरचं काम परिपूर्ण झालेलं आहे. फाउंडेशनमधून वरती आलेलं आहे, प्रिंट लेवलला आलेलं आहे. त्याच्याच बाजूला ज्या आपण 2010ला वंडर पार्कचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं आणि IITच्या नियमानुसार 10 वर्ष झाल्यावरती ज्या राईड्स असतात, ज्या खेळणी असतात त्या वापरण्यायोग्य नसतात. म्हणून नव्यानं त्या ठिकाणी रिव्हॅम्पिंग उद्यानाची नूतनीकरण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 5 राईड होत्या त्या आता नव्यानं 8 राईड्स होत आहेत आणि त्या 8 राईड्ससुद्धा काम परिपूर्ण होत आहे. मला वाटतं आता मे किंवा जून महिन्यामध्ये त्याचं आपण पुन्हा एकदा लोकार्पण करणार आहोत, कारण ते 7 ते 8 महिन्यापासून गेल्या 8 ते 10 महिन्यापासून वंडर पार्क बंद आहे. आणि वंडर पार्कमध्ये एक नाविन्यपूर्ण म्हणजे एक चांगलं आपण हे आणतो आहे, लोकांना पचनी पडेल असं, ते म्हणजे त्या ठिकाणी कारंजे आहे, जे फाउंटन आहे विथ लेजर शो म्हणजे पाण्यातल्या वेव्सवरती चलचित्र दिसणार आहे, जे सिंगापूरच्या धर्तीवरती आपण त्या ठिकाणी बसणार आहोत. ते सुद्धा हे जूनच्या आसपास ते आपल्या त्या ठिकाणी चालू होईल. प्रभाग की जनता ने भी रविंद्र इथापे द्वारा प्रभाग में किए गए कार्यों की सराहना की. जी बहुत संतुष्ट है, क्योंकि ये जो आप एरिया देख रहे हैं, हम लोग जो यहाँ खड़े हैं, ये एरिया एक ज़माने में पूरा के पूरा मतलब क्या बोलते हैं उसको, इधर आइसोलेटेड की तरह था. यहाँ कुछ ये पेड़ पौधे कुछ नहीं थे, कुत्ते और ये सब ऐसा गंदगी आ रहती थी. लेकिन जो हमारे कॉरपोरेटर है इथापे साहब, उन्होंने इस एरिया को एकदम नंदनवन की तरह बनाया है और ये बहुत खूबसूरत बनाया है. आप अगर यहाँ से पीछे में देखेंगे तो ये पूरा रास्ता पहले खाली था. यहाँ आदमी को चलने जाने के लिए बहुत दिक्कत होती थी. सांप बिच्छू ये सब इधर ज़्यादा आते थे, क्योंकि यहाँ ये पूरा जंगल था, साफ़ सफाई नहीं थी, आने जाने के लिए डर लगता था. लेकिन अभी ये यहाँ से लेके तो वंडर पार्क तक का ये पूरा रास्ता बहुत अच्छी तरह से किया है और बहुत खूबसूरत बना है. ये आप जो देख रहे हैं अभी, ये तो अभी सुरुवात है, मुझे लगता है की और अच्छा होगा. अतिशय पाठपुरावा करण्यामध्ये अतिशय म्हणजे त्यांची एक कला आहे ती. पाठपुरावा करायचा, काम करून घ्यायचं, वेळ सांगितली 11ला तर हजर तिथे होणार, अशा पद्धतीचं अधिकारी असो, नेते मंडळी असो, कार्यकर्ते असो, ह्या सगळ्यांची एक नाळ जोडवणारं हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व त्या पद्धतीने काम करत आहे. जे नाईक साहेबांचं विजन आहे त्या विजनला कार्यरत पुढे चालू ठेवण्याचं काम अतिशय तत्परतेने ते करत आहेत आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सायकल ट्रॅकबद्दल असं आहे, ह्या सायकल ट्रॅकचा ही जागा अशा पद्धतीची होती की इकडं वर्षानुवर्ष, आज 22-24 वर्ष जागा ही दुर्लक्षित होती आणि या ठिकाणी खूप नाला, इथे लोक येऊन घाण करायचे, डेब्रिज टाकायचे आणि त्यानंतर यांच्या कल्पनेतून एक त्यांना आयडिया आली की इथे लोक आता जे वंडर पार्क समोर याचा ट्रकचं जे पासिंगचं जे हे चालू झालेलं आहे, तिथे लोक वॉकिंगला जायचे, रस्त्याने वॉकिंग करायचे, पारसी किलला जायचे, पारसी किल शिवाय पर्याय नाही.
पण ज्या वेळेस अपोलो झालं तेव्हापासून त्या वरती वॉकिंगला जाण्याचं ती दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे एक चांगलं वॉकिंगचं आणि सायकल ट्रॅक इथे असावं. इथे खूप असे संध्याकाळी जर तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत लोक इथे अतिशय आरोग्यदायी होण्यासाठी आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सुंदररित्या जागा त्यांना उपलब्ध झाली. किती लोकांनी धन्यवाद दिले की हे खूप छान झालं आणि महिला वर्ग तर एवढा खुश आहे की त्यांना सुरक्षित असं वॉकिंग आणि सायकलिंगचं जागा नव्हती, ती जागा उपलब्ध झालेली आहे. लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून रवींद्र इथापे सारख्याच्या होऊन व्यक्तींनी आणि आमचे नगरसेवक आहेत 3 कालावधीमध्ये आणि त्यांनी चांगलंच काम केलं आणि त्या कामाला म्हणजे अनेक कार्यक्रम उपक्रम करूनसुद्धा ते नुसते उपक्रम करून राहिले नाही. म्हणजे वंडर पार्क झालं, फायर ब्रिगेड झाले, नंतर आता बाकीचे उद्यानं झाले, शंकराचार्य गार्डन उद्यान झालं त्यानंतर मदर तेरेसा गार्डन, RR पाटील गार्डन आणि आता एक नवीनच काहीतरी ते नेहमी उपक्रम घेऊन येतात आणि ते उपक्रम करून नुसते थांबत नाही तर त्या उपक्रमाबरोबर ते मेंटेन ठेवण्याचं पण काम करतात. आता पावसाळा आला तर पावसाळ्यालासुद्धा ते त्याच्या हिशोबाने नियोजन ड्रेनेज क्लिअर करणार. म्हणजे लोकांना काही सांगावंच लागत नाही स्थानिकांना. आज स्वच्छता अभियान चालू आहे. स्वच्छता अभियाननं कधीही ते निरीक्षण जरी केलं तरी आमचा वार्ड 100 नंबर वार्ड 100 मार्क घेऊन जातो. हे सगळं सिद्ध झालेलं आहे. आज 3-4 वर्षापासून करतायत माझी नवी मुंबई सुंदर म्हणून आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. बाकी बघायला गेलं तर आता बाकीच्या शहरांमध्ये काय आहे ते आम्ही जातो, पाहुणे म्हणून जातो, बघतो आणि यार किती आपले सण सुंदर आहे याचा बघून आनंद होतो आणि शेवटी असं वाटतं की साहेबांबरोबरच राहिलेलं योग्य आणि त्यांना धन्यवाद देत राहिले पाहिजे. आजपर्यंत इथापे सरांचं जे मी इथे आले राहायला तेव्हापासूनचं त्यांचं जे आहे म्हणजे वर्किंग प्रोग्रेस खूपच चांगला आहे. म्हणजे स्वच्छता अभियानमध्ये तर आमच्या वार्डचा 2 वेळा पहिला क्रमांक आलेला आहे ह्या वार्डचा. आणि लता मंगेशकर गार्डन आहे म्हणजे बाजूला नाल्याच्या बाजूला जे आहे ते खूप छान पद्धतीने डेव्हलप झालं आहे आता. आणि तिथे म्हणजे ती जागा एकदम पूर्वी खूप बेकार होती. म्हणजे आम्ही बघत आलो आहे तिथे खूप टाकाऊ जागा होती तर ती आता खूप त्यांनी डेव्हलप केली आहे. तिथे सेल्फी पॉईंटही खूप छान उपक्रम त्यांनी हे करून दिला आहे आणि गार्डनही तिथे झालं आहे. RR पाटील जे आहे RR पाटीलचं उद्यान ते उद्यानासाठी जागा नव्हतीच. म्हणजे खूप ती जागा म्हणजे अगदी डोंगर वगैरे असं हे होतं खूप. पण ती जागा ही खूप छान पद्धतीने त्यांनी त्याचं एकदम हे केलं ना, डेव्हलपमेंट खूप छान केली. म्हणजे एक वॉकिंग पॉईंट पण झाला आणि मुलांना खेळण्यासाठी खूप छान पद्धतीने त्यांनी तो उपक्रम एक चांगला केला आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.